नमस्कार मंडळी. तर अर्धी वाटी गूळ आपण किसून घेतलेला तर मोठ्या बाउलमध्ये घातला. त्याच्यामध्ये दूध घालून ते पूर्ण गूळ पगळून दूध ते साईडला ठेवलेलं आहे. त्यानंतर लाल भोपळा किंवा डांगर म्हणतो आपण त्याला, ते घेतलेलं. त्याची मागची पाट काढून त्याच्या फोडी करून घ्यायच्या. त्या स्वच्छ धुवून कुकरमध्ये घालायचे. त्याच्यामध्ये थोडं पाणी आणि दूध घालून या सर्व फोडी ज्या आहेत त्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे. मस्त मऊसूत शिजतील अशाच 2 ते 3 शिट्ट्या त्याच्या करायच्या आहे. ते झाल्यानंतर ते मॅशरनी पूर्ण बारीक करायचे. पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं ओलं खोबरं आणि काजू जे आहे ते घालून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये 2 चम्मच तूप आणि बदाम घालायचे. तुम्ही काही पण ड्रायफ्रुट्स त्याच्यात घालू शकता. ते परतून झाल्यावर त्याच्यामध्ये दळून घेतलेलं खोबरं आणि काजू घालायचे आहे. ते पण व्यवस्थित परतून घ्यायचं. खोबरं एकदम लालसर परतून घ्यायचं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे शिजवलेलं डांगरची पेस्ट होती ती घालायची. ती व्यवस्थित हलवून शिजून घ्यायची. त्याच्यामध्ये गूळ घालून पगळलेलं दूध घालून घालायचं आहे आणि मस्त आपली शिजू द्यायची. तुम्ही याच्यामध्ये साखर पण घालू शकता. तर आपलं मस्त इथे डांगरची खीर तयार आहे. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.